नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मालधक्का परिसरातील ट्रक चोरी प्रकरण उघडकीस आणत तिघ चोरट्यांना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 5,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ते 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान फिर्यादी अनिल बाळासाहेब शिरसाट वय वर्ष 55 राहणार शाहूनगर गंधर्व नगरी नाशिक रोड यांचा टाटा कंपनीचा ट्रक MH17C 6247 व त्यामधील 32 सिमेंटच्या गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 436/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने देवळाली गाव सोमवार बाजार येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजीव पुंडलिक चंद्र मोरे वय वर्ष 35, सूरज श्याम कदम वय वर्ष 29, रोहन राजू गाड वय वर्ष 21, तिघेही राहणार रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का नाशिक रोड। त्यांच्या ताब्यातून चोरीचा ट्रक किंमत 5 लाख रुपये व 32 सिमेंटच्या गोण्या किंमत 12,000 रुपये असा एकूण 5,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकारे, गुन्हे शोध निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले। नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मालधक्का रोड जो आहे तर त्या ठिकाणी एक ट्रक आणि त्यातील ज्या सिमेंटच्या गोण्या आहेत त्या चोरी संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील हे तपास करत होते। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील कामकाज करणारे पोलीस शिपाई अरुण गाडेकर व पोलीस शिपाई रोहित शिंदे यांना माहिती प्राप्त झाली की चोरी गेलेला ट्रक व त्यातील सिमेंटच्या ज्या गोण्या आहेत या गोण्या देवळाली गाव सोमवार बाजार या ठिकाणी विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी माहिती काही संशयित इसम येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार हे समक्ष त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांनी सापळा राहून शिताफीने ते गाडी आणि तसंच जे 3 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं। त्या संशयित इसमांपैकी राजू पुंडलिक चंद्र मोरे, त्यानंतर सूरज श्याम कदम व रोहन राजू गौंड असे 3 जणांना ताब्यात गेलं आणि या 3 जणांच्या ताब्यातनं जवळपास म्हणजे एक टाटा कंपनीचा ट्रक MH17C 6247 5 लाख रुपये किमतीचा व अल्ट्राटेक कंपनीच्या 32 सिमेंटच्या गोण्या 12,000 म्हणजे असा एकूण 5,12,000 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा 100% मुद्देमाल हा त्यांनी हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, परिमंडळ 2 श्री संदीप काळे सर तसेच नाशिक रोड पोलीस विभागाचे ACP डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाकडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि त्यांच्या टीमनी पूर्ण केलेली आहे।